कुछ है उसके पास। कहाँ जा रहे हैं भाईजान? कहाँ जा रहे हैं? कहाँ? गाड़ी रखी थी उधर जा। थांबणार तो गेलाय थोडा स्लो करता असताना. अभिषेक विरोडकर सानिका विहारमध्ये राहते. माझ्या बाजूला तुषार देशमुख म्हणून मुलगा आहे. तो हा खूपच वाईट स्तरीचा मुलगा आहे आणि तो 3 वर्षापासून असाच छळकानी करत राहतो. आणि त्या दिवशी आम्ही बाहेर गेले असताना मी एकटी पाहून त्याने माझ्यावर जीवघातक हमला केला आणि बाकायदा त्याने बुरखा वगैरे घालून प्लॅनिंगसारखं त्याने माझ्यावर पहिले त्याने मला थापा मारली. मग त्याने माझे केस पकडले. त्याने माझी छेडखानीसुद्धा केली. मी स्वतःला खूप वाचवलं कारण माझी मुलगी माझ्यासोबत असताना. पण जेव्हा माझ्या मुलीने त्याचा चेहरा पाहून ओरडली तेव्हा तो पळत करत असतो. सोसायटीमध्ये पण पुष्कळ बायाची त्यांनी छेडखानी केली आहे. तो स्वतःच्या घरातल्या बायाची पण इज्जत करत नाही. तो स्वतःच्या बायकोला पण खूप त्या व्यक्तीचं काय नाव आहे आणि किती वय असेल त्याचे? तुषार देशमुख, तुषार संजय देशमुख त्याचं नाव आहे आणि 30 ते 32-34 वर्षाचा आणि तो आहे. काय त्याचा उद्देश होता? हमला करण्याच्या मागचा काय उद्देश होता त्याचा? त्याचा उद्देश तो बुरखा घालून सोसायटीत इकडे तिकडे फिरत राहतो. कोणावरही अटॅक करतो. म्हणजे तो बुरखा घालून असं कोणत्याही बाईवर अटॅक करत आहे. म्हणजे तो क्रिमिनल वृत्तीचा आहे आणि तो बाहेर काहीही करू शकतो. कोणत्याही लेडीज सोबत काही करू शकतो. म्हणून ही न्यूज करण्यात याच्यासाठी आली आहे की ते सगळ्यांनी कंप्लेंट केलेली आहे. आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे या प्रकरणात. पोलिसांकडून कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? पोलिसांकडून प्रतिसाद अजून काहीच नाही आला. फक्त कंप्लेंट लिहून घेतली. त्यांनी म्हटलं की डायरी लागेल तर कंप्लेंटवर ऍक्शन होईल. पोलीस प्रशासनाकडून काय माग आहे? मागणी मला पोलीस प्रशासनाकडून एवढीच आहे की त्यांनी त्याच्यावर कडक ऍक्शन घ्यावी. त्याला अटक करण्यात यावी आणि त्याला सोसायटीमध्ये बिलकुल दिसता कामा नये अशी त्याला वॉर्निंग द्यावी. त्याला तडीपार करावं कारण की असं क्रिमिनलने सोसायटीत राहायला नको. कोणतीच लेडीज सेफ नाही आहे. जीवचा घातक होण्याच्या आधी त्याच्यावर ऍक्शन घेतल्यात यावी.